नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण जागतिक महायुद्धे आणि भारत या इतिहासातील 8व्या प्रकरणाच्या प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत. तर सुरू करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. यातला पहिला प्रश्न, ऑस्ट्रियाने सायबेरिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सायबेरियाच्या मदतीला धावून आला. पर्याय अ जर्मनी, ब अमेरिका, क हंगेरी, ड रशिया. तर या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर सांगता येईल रशिया. बघा, पहिल्या महायुद्धाचं एक तात्कालिक कारण म्हणजे ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चड्यूक फर्डिनांड याची एका जहाल सायबेरियन नागरिकांनी सायबेरियामध्ये हत्या केली आणि त्यामुळं ऑस्ट्रियानं एक अल्टिमेटम देऊन सायबेरियाच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केली. तेव्हा सायबेरियाला सहाय्य करण्यासाठी रशिया धावून गेलेला आहे आणि त्यामुळं या दोन लढाऊ राष्ट्रांमध्ये जे युद्ध सुरू झालेलं होतं त्याची व्यापकता ही वाढत गेलेली आहे आणि पहिल्या महायुद्धाचा वणवा हा सर्वत्र पेटलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, हिटलरच्या डॅश पक्षाने जर्मनीमध्ये सत्ता मिळवली. पर्याय अ लोकशाही, ब साम्यवादी, क नाझी आणि ड फॅशिस्टवाद. तर बघा मित्रांनो, अल्पावधीमध्येच हिटलरच्या नाझी पक्षाने जर्मनीमध्ये सत्ता मिळवलेली आहे आणि हिटलरनं जर्मनीमध्ये सत्ता मिळवणं आणि त्यातून पुढे दुसरं महायुद्ध होणं हे समीकरण जणू निर्माण झालेलं होतं असं इतिहासाचं अवलोकन केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं. असो, यानंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा मित्रांनो, क्वेश्चन बँकमध्ये तिसरा प्रश्न हा या पद्धतीचा दिलेला आहे. बघा, जर्मन सैन्याच्या डॅश ने पराभव केल्यामुळं हिटलरला आत्महत्या करावी लागली. तर बघा, जर्मन सैन्याचा रशियाने पराभव केल्यामुळं हिटलरला आत्महत्या करावी लागलेली आहे, या आशयाचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये थोडा आपण बदल करून एक नवीन प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन बँकमधला तर हा प्रश्न आपण पाहिलेलाच आहे, परंतु आता दुसरा एक नवीन प्रश्न त्याऐवजी आपण बघूया. बघा, प्रश्न या पद्धतीचा आहे, मित्र राष्ट्रांनी डॅशचा पाडाव केल्यामुळं हिटलरला आत्महत्या करावी लागली. पर्याय अ मॉस्को, ब बर्लिन, क पॅरिस आणि ड लंडन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मित्र राष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केल्यामुळं हिटलरला आत्महत्या करावी लागलेली आहे. बघा, रशियाचं सैन्य आणि मित्र राष्ट्राचं सैन्य हे बर्लिनपर्यंत आलेलं आहे आणि बर्लिन जिंकलेलं आहे. ही बातमी ज्यावेळेस हिटलरला कळालेली आहे त्यावेळेस हिटलर हा गर्भगळीत झालेला आहे आणि आता आपलं काही खरं नाही, शत्रू राष्ट्राच्या हातामध्ये पडण्यापेक्षा आपण जीवन संपवावं हा विचार हिटलरने केलेला आहे आणि त्यांनी स्वतःला गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं बर्लिनच्या पाडावानंतर पुढला सर्व शत्रू पक्षाच्या ताब्यामध्ये
गेल्यानंतर जो अनर्थ होणार होता तो टाळण्यासाठी हिटलरनी आत्महत्या केलेली आहे. यानंतर चौथा प्रश्न बघा, अमेरिकेने डॅश या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला? पर्याय अ नागासाकी, ब हिरोशिमा, क पर्ल हार्बर, ड स्टेलिग्रॅड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिरोशिमा. तर अमेरिकेने हिरोशिमा या शहरावरती पहिला अणुबॉम्ब टाकलेला आहे. तर जगामध्ये अणुबॉम्बचा प्रयोग करणारा अमेरिका हे पहिलं राष्ट्र होतं. 6 ऑगस्ट 1945 रोजी जापानच्या हिरोशिमा या शहरावरती अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकलेला होता आणि क्षणार्धात सर्व शहर हे बेचिराग झालेलं होतं. जवळपास 80,000 जापानी सैनिक हे मृत्युमुखी पडलेली होती. एवढी संहारकता या बॉम्बची होती हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यानंतर पाचवा प्रश्न, भारत महायुद्धात सहभागी झाल्याची एकतर्फी घोषणा डॅश यांनी केली? अ व्हायसरॉय चेम्सफर्ड, ब लॉर्ड लिन लिथगो, क लॉर्ड कर्झन आणि ड लॉर्ड मिंटो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड लिन लिथगो. तर लॉर्ड लिन लिथगो यांनी भारत ब्रिटिशांच्या बाजूनं महायुद्धामध्ये उतरल्याची एकतर्फी घोषणा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय सभेचे कार्यकर्ते भारतीय हे नाराज झालेले आहेत. कारण मुळामध्ये भारतीयांचा हुकुमशाही प्रवृत्ती, साम्राज्यवाद, वसाहतवाद या विचारसरणीला विरोध होता आणि त्यामुळं अशा पद्धतीनं लिन लिथगो यांनी घोषणा करणं, परस्पर भारत युद्धामध्ये उतरत आहे अशा स्वरूपाची ही घटना राष्ट्रीय सभेच्या पदाधिकाऱ्यांना आणि भारतीयांना सुद्धा आवडलेली नाही. यानंतर प्रश्न ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गटामधला पहिला प्रश्न, अमेरिका, 2 इंग्लंड, 3 जर्मनी, 4 इटली. यानंतर ब गट बघूया. ब गटामध्ये बघा, वुड्रो विल्सन, विन्स्टन चर्चिल, हिटलर आणि लिन लिथगो. तर या प्रश्नामध्ये वरच्या तिन्ही जोड्या या अचूक आहे. शेवटची चौथी जोडी तीही ब गटामधली ही चुकीची आहे. तर करेक्ट याचं उत्तर असं आहे. आता बघा, म्हणजे अ गटामध्ये देश देण्यात आलेले आहेत आणि ब गटामध्ये त्या देशातील नेते देण्यात आलेले आहेत. तर इटलीचा सत्ताधीश नेता हा मुसोलिनी होता आणि त्यामुळं इटलीच्या समोर मुसोलिनी असलं पाहिजे आणि त्यामुळं करेक्ट उत्तरामध्ये इटलीच्या समोर मुसोलिनी असं नमूद करून आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त या सदराखाली हे उत्तर नमूद करायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न अ गट, त्यातला पहिला, केसरी वृत्तपत्र, 2 आझाद हिंद सेनेचे नेतृत्व, 3 व्हिक्टोरिया क्रॉस आणि 4 कामागाटा मारूचे नेतृत्व. आता ब गट बघूया. त्यामध्ये पहिलं लोकमान्य टिळक, रास बिहारी घोष, पहिल्या महायुद्ध काळात दिलेले शौर्य पदक आणि 4 बाबा गुरुदीत सिंग. तर मित्रांनो, या 4 जोड्यांपैकी दुसरी जोडी ही चुकीची आहे. कारण ब गटामध्ये बघा, अ गटातल्या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व याच्यासमोर ब गटामध्ये रास बिहारी घोष असा उल्लेख केलेला आहे. तर हा चुकीचा उल्लेख आहे. करेक्ट उल्लेख हा
नेताजी सुभाषचंद्र बोस असा असला पाहिजे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की रास बिहारी घोष याने जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि त्याचबरोबर कॅप्टन मोहन सिंग यांच्या सहकार्याने त्याने आझाद हिंद सेनेची निर्मिती केलेली होती आणि या दोन्ही संघटनांचं नेतृत्व सुभाष बाबूंनी करावे अशी त्यांनी सुभाष बाबूंना विनंती केलेली होती. आणि जेव्हा सुभाष बाबू जपानला गेलेले आहेत त्यावेळेस त्यांनी या दोन्ही संघटनेचं नेतृत्व हे स्वीकारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांना नेताजी ही उपाधी देण्यात आलेली आहे आणि त्यावेळेसपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस या नावानं ओळखले जाऊ लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आझाद हिंद सेनेची स्थापना, आझाद हिंद सरकारची स्थापना आणि त्यानंतर आझाद हिंद फौजेनं दाखवलेला अमाप पराक्रम या सर्वांचा आपल्याला परिचय आहे. आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञच आहोत. यानंतर प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधी नावे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, पहिल्या महायुद्धात इंग्लंड, फ्रान्स, रशिया राष्ट्रांचा गट. तर ही जी पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्राचा जो गट आहे त्याला दोस्त राष्ट्रे असे म्हणतात किंवा दोस्त राष्ट्रांचा गट असं म्हटलं जातं. दुसरं, पहिले महायुद्ध या तहाने संपले. तर पहिले महायुद्ध इसवी सन 1918च्या व्हर्सायच्या तहानं हे संपलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया राष्ट्रांचा गट. तर या राष्ट्राच्या गटाला अक्ष राष्ट्रे असं संबोधलं जातं. यानंतर चौथा, जपानने अमेरिकेचा निकामी केलेला नाविक तळ. तर पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेचा पर्ल हार्बर नावाचं एक नाविक तळ होतं. तर या पर्ल हार्बरवरती जपानने 1941 हल्ला केलेला आहे आणि पर्ल हार्बर हे बंदर ही नाविक तळ हे नष्ट केलेलं आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना संयुक्त राष्ट्रे, यालाच आपण युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन अर्थात युनो असं म्हणतो. तर दुसऱ्या महायुद्धानंतर युनोची स्थापना ही झालेली होती. यानंतर दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधला पहिला प्रश्न, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली कारण युद्धाला चेतावणी देण्यासाठी, वसाहतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अमेरिकेला युद्धापासून दूर ठेवण्यासाठी. तर ही जे पर्याय दिलेले आहेत ब, क आणि ड यापैकी पर्याय क्रमांक अर्थात तिसरा पर्याय हा अचूक आहे. कारण पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आलेली आहे कारण जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावं हा त्याचा मूळ उद्देश होता आणि त्याच्या परिपूर्तीसाठी राष्ट्रसंघाची स्थापना ही करण्यात आली होती. यानंतर दुसरा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका उतरली कारण पर्याय जर्मनीने अमेरिकेच्या वसाहती जिंकल्या होत्या, अमेरिकेवर कर्जाचा डोंगर वाढला होता, जपानने पर्ल हार्बर नाविक तळावर बॉम्ब टाकून निकामी केले होते आणि
अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी युद्धात उतरण्याचा आग्रह केला होता. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका उतरली, कारण पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचं पर्ल हार्बर नावाचं जे नाविक तळ होतं त्यावर जपानने हल्ला करून ते निकामी केलेलं होतं आणि त्यामुळं अमेरिका दोस्त राष्ट्राच्या बाजूनं हे दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरलेलं आहे. जपानने जर पर्ल हार्बरवर हल्ला केला नसता तर कदाचित अमेरिका दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरलीही नसते, परंतु इतिहासाला जर तरची भाषा ही मान्य नसते. यानंतरचा तिसरा प्रश्न, युरोपियन राष्ट्रांना नवीन प्रदेश काबीज करण्याची गरज निर्माण झाली कारण पर्याय अ, युरोपियन राष्ट्रात लोकसंख्या वाढली होती, ब, युरोपियन राष्ट्रांना कच्चा माल आणि हक्काची बाजारपेठ आवश्यक होती, आणि क, युरोपियन राष्ट्रांना धर्माचा प्रचार प्रसार करायचा होता, आणि ड, युरोपियन राष्ट्रांना अमेरिकेवर दहशत निर्माण करायची होती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे युरोपियन राष्ट्रांना कच्चा माल आणि हक्काची बाजारपेठ आवश्यक होती आणि त्यामुळं युरोपियन राष्ट्रे नवीन प्रदेश काबीज करण्याच्या या स्पर्धेमध्ये उतरलेले, त्यांना ती गरज निर्माण झालेली आहे. यानंतर प्रश्न तिसरा अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून, आता प्रश्न या प्रकरणावरती नकाशावरती प्रश्न हा देण्यात आलेला नाही, त्यामुळं आपण तिसरा ब घेऊया. बघा, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. स्क्रीनवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, त्या डायग्राममध्ये दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम काय आहेत, तर ते 4 परिणाम आपल्याला नमूद करायचे आहेत. प्रत्येकी अर्धा मार्कासाठी हा परिणाम असेल. बघा, हे 4 परिणाम म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम हे या पद्धतीचे आहेत. बघा, सक्तीची लष्कर भरती. युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी सक्तीची लष्कर भरती केलेली होती. यानंतर वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी जनतेवरती अतिरिक्त कर लादलेले होते आणि त्यामुळं या कालखंडामध्ये कराचा बोजा हा वाढलेला होता. आणि कराचा बोजा वाढल्यामुळं वस्तूच्या किमती या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या आणि युद्ध काळामध्ये प्रचंड अशा स्वरूपाची बेकारी निर्माण झालेली होती किंवा वाढलेली होती. तर हे 4 परिणाम आपल्याला प्रामुख्यानं दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले सांगता येतील. यानंतर बघा, दुसरा एक डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. कशाचा डायग्राम आहे हा बघा, मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्यातील तरतुदी विचारलेली आहेत. तर मॉन्टफोर्ड हा जो सुधारणा कायदा आहे, तर या सुधारणा कायद्यामध्ये 1919चा हा बघा, हा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये नेमक्या कुठल्या तरतुदी होत्या, अशा 4 तरतुदी आपल्याला या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. तर बघा, या कायद्यामध्ये प्रामुख्यानं नागरी आणि लष्करी अशा दोन्ही स्वरूपाच्या तरतुदी या होत्या. त्यापैकी मोजक्या 4 तरतुदींचा आपण या ठिकाणी उल्लेख करूया. बघा, पहिली तरतूद ही या पद्धतीची होती की हिंदी सैनिकांना पदे देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असं स्पष्ट आश्वासन देण्यात आलेलं होतं किंवा ही तरतूद त्यामध्ये अंतर्भूत होती. कारण बघा की 1857चं उठाव तुम्हाला माहीत असेल की भारतीय सैनिकांना धर्म, जात, वंश या कारणावरून दुय्यम वागणूक दिली जायची
आणि त्यामुळं सैनिकांमध्ये असंतोष होता. असंतोष हा राहू नये म्हणून अशा पद्धतीचं एक तरतूद या ठिकाणी या मॉन्टफर्ट सुधारणा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे की सैनिकांना पदे देत असताना धर्म, जात, वंश याचा विचार हा केला जाणार नाही. यानंतर दुसरी तरतूद, सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल. तर सैनिकांच्या एकूण रेशोमध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये, म्हणजे ब्रिटिश सोल्जर्सची संख्या जास्त असेल आणि भारतीय सोल्जर्सची संख्या कमी असेल असं नाही, तर योग्य त्या प्रमाणामध्ये भारतीय सैनिकांची संख्या त्या ठिकाणी वाढवली जाईल अशा पद्धतीचं स्पष्ट आश्वासन देण्यात आलेलं आहे. यानंतर तिसरं, स्टँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन करण्यात येईल. तर अशा पद्धतीची ही तिसरी तरतूद होती. आणि चौथी तरतूद आपल्याला नमूद करावी लागेल की प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. तर अनेक तरतुदी होत्या, अनेक तरतुदी या मॉन्टफर्ट सुधारणा कायद्यामध्ये होत्या. त्यापैकी मोजक्या तरतुदींचा अंतर्भाव आपण या डायग्राममध्ये केलेला आहे.